प्रियंका, तुमचं पुन्हा एकदा प्रियंकाज आयुर्वेदा या चॅनल मध्ये स्वागत करते। चॅनल वरती कोणी नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राइब मात्र नक्कीच करा व सोबतच व्हिडिओला लाईक आणि शेअर देखील करा, जेणेकरून मी आयुर्वेदिकची माहिती व घरगुती जे काही उपचार सांगत आहे त्याचा फायदा अनेक लोकांना होईल। तर सोबतच बेल आयकॉनला देखील प्रेस करा, जेणेकरून नोटिफिकेशन मार्फत तुमच्या पर्यंत लवकरात लवकर आयुर्वेदिकची माहिती पोहोचण्यास मदत होईल। चला तर मग आज आपण बघणार आहोत अपस्मार या आजारावरती लक्षणे काय आहेत या आजाराची आणि हा आजार कुठल्या कारणांमुळे होतो आणि याला घरगुती व आयुर्वेदिक कुठले औषधी आहेत। तर अपस्मार म्हणजेच मिरगी येणे किंवा त्याला आपण फेफरे येणे असं देखील म्हणतो किंवा चक्कर येऊन पडणे, तर यालाच अपस्मार असं म्हणतात। तर त्यालाच आपण एपिलेप्सी देखील म्हणतो। अपस्मार होण्याची कारण आपण बघूयात। ज्या लोकांना जास्त प्रमाणामध्ये ताणतणाव असतो, ज्या लोकांना जास्त प्रमाणामध्ये एन्झायटी असते म्हणजे घाबरटपणा किंवा चिडचिडेपणा ज्या लोकांमध्ये असतो, तर अशा लोकांमध्ये अपस्मार होण्याची दाट शक्यता असते। तर हा आजार मेंदू संबंधित आजार आहे। तर या आजाराची लक्षणे आपण बघूयात। अपस्मारचा पेशंट हा एकाएकी झटका येऊन पडतो, त्याला वारंवार चक्कर येत असतात, त्या पेशंटला सतत डोळ्यासमोर अंधारी येत असते, या पेशंटचे डोळे सतत पेशंट इकडे तिकडे फिरवत असतो, एक स्थिरपणा डोळ्यांमध्ये या पेशंटच्या नसतो। हा रोग मेंदूच्या कमजोरपणामुळे होतो। या आजाराचा पेशंट वारंवार बेशुद्ध पडतो, तर या पेशंटला डोळ्यांची दृष्टी देखील कमी असते, डोळ्यांना देखील या पेशंटच्या व्यवस्थित दिसत नसते। या पेशंटला तोंडामध्ये चव देखील राहत नाही, कुठल्याही पदार्थांची चव देखील येत नसते। पेशंट एकाच जागी जास्त वेळ बसून राहतो, इकडे तिकडे जाण्याची जी कॅपॅसिटी नसते, तेवढा याला अशक्तपणा देखील असतो। सतत मनामध्ये एन्झायटी, डिप्रेशन अशा गोष्टी ह्या पेशंटला त्रासदायक होतात। तर अपस्मारचे 4 प्रकार आहेत: वातज अपस्मार, पित्तज अपस्मार, कफज अपस्मार आणि सन्निपात अपस्मार। तर ह्या 4 प्रकारच्या अपस्मारांवरती कुठले उपाय करायचे हे आपण बघूयात। सुरुवातीला आपण वातज अपस्माराचे कुठली लक्षणे आहेत हे बघूयात। या पेशंटचे अंग सतत थरथर कापत असते, तर या पेशंटला श्वास घ्यायला देखील त्रास होत असतो, तोंडाला सतत या पेशंटच्या फेस येत असतो। तर ही सर्व काही लक्षणे वातज अपस्माराची आहेत। पित्तज अपस्माराचा पेशंट कसा असतो हे आपण बघूयात। या देखील पेशंटला तोंडाला सतत फेस येतो, या पेशंटची बॉडी पूर्ण शरीर पिवळे पडते, डोळे देखील या पेशंटचे पिवळे पडतात। या पेशंटला सतत डोळ्यासमोर काहीतरी आग लागल्यासारखे किंवा पेटल्यासारखे सतत वारंवार या पेशंटला दिसू लागते। अशी लक्षणे असतात पित्तज अपस्मारच्या पेशंटची। तर कफज अपस्मारच्या पेशंटची लक्षणे आपण बघूयात। या पेशंटच्या देखील तोंडाला फेस येतो, या पेशंटचे डोळे सतत फिरत असतात, पूर्ण शरीर या पेशंटचं गार पडलेलं असतं, या पेशंटला सतत अंगावरती काटा आल्यासारखं वाटतं। तर ह्या पेशंटची अशी लक्षणे असतात। तर चला तर मग ह्या सर्व काही अपस्मारांवरती कुठले औषध घ्यायचे, एपिलेप्सीवरती कुठले घरगुती उपचार तुम्ही करू शकता हे आपण बघूया। पहिला उपाय आपला ज्येष्ठ मध आहे, हिंग आहे, वेखंड आहे, तगर घ्यायचा आहे, शिरीष घ्यायचा आहे आणि लसूण घ्यायचा आहे। सर्व काही तुम्हाला शेळीच्या दुधापासून बनलेल्या तुपामध्ये मिक्स करून सकाळी 2 चमचा उपाशीपोटी व रात्री जेवणाच्या 1 ते 1.5 तास आधी तुम्हाला याचं सेवन करायचं आहे। शेळीच्या दुधापासून बनवलेलंच तूप याला गुणकारी आहे। गाईचं तूप देखील तुम्ही घेऊ शकता, पण जास्त प्रमाणामध्ये जर शेळीच्या दुधापासून बनवलेले तूप असेल तर याचे फायदे तुम्हाला भरपूर प्रमाणामध्ये व लवकरात लवकर एपिलेप्सी कमी होण्यासाठी होतात। तर दुसरा उपाय बघूयात आपण। अगस्त्याच्या पानांचे रस काढायचा आहे, गोमूत्र थोड्या प्रमाणामध्ये घ्यायचं आहे, मिरे घ्यायचे आहेत। तर हे सर्व काही तुम्हाला चूर्ण याचं बनवायचं आहे। तर हे सर्व काही तुम्हाला बारीक वाटायचं आहे। बारीक वाटून झाल्याच्या नंतर दोन्ही नाकपुड्यांमध्ये
2-2 ड्रॉप झोपण्यापूर्वी टाकायचे आहेत. तर अशाने देखील इपिलेप्सीसाठी भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो. तर तिसरा उपाय बघूयात आपण. त्रिकटू घ्यायचा आहे, त्रिफळा घ्यायचा आहे, दारू हळद घ्यायचे आहे, नवसागर घ्यायचा आहे, पिंपळी आणि आघाडा हे सर्व काही तुम्हाला मिक्स करायचं आहे. तर हे सर्व काही तुम्हाला करंजीच्या तेलामध्ये मिक्स करायचं आहे आणि दोन्ही नागपुडीमध्ये 2-2 ड्रॉप जरी टाकले तुम्ही तरी याला लवकरात लवकर तुमचा अपस्मार कमी होण्यासाठी फायदा होतो. तर चौथा उपाय बघूयात आपण. पिंपळ घ्यायचा आहे, सेंधव घ्यायचा आहे, खारी मीठ घ्यायचं आहे, द्रोणीचे मीठ घ्यायचं आहे, सोरा घ्यायचा आहे. तर हे सर्व काही तुम्हाला मिक्स करायचं आहे. सकाळी 1 चमचा उपाशी पोटी कोमट पाण्यासोबत प्यायचं आहे आणि रात्री झोपण्यापूर्वी 1 चमचा किंवा अर्धा चमचा तुम्ही कोमट पाण्यामध्ये मिक्स करून पिऊ शकता. तर हा झाला आपला चौथा उपाय. पाचवा उपाय बघूयात. कोहळ्याच्या फळामध्ये ज्येष्ठ मध मिक्स करून तुम्हाला सकाळी संध्याकाळी 1-1 चमचा घ्यायचा आहे. असे तुम्हाला सतत 3 दिवस घ्यायचं आहे. महिन्यातून फक्त 3 दिवस घ्यायचं आहे. याच्याने देखील मिरगी येणे, सतत वारंवार जर चक्कर येत असेल तर हे देखील लक्षणे कमी होण्यास मदत होते. तर आपला पुढचा उपाय बघूयात आपण. 2 लसणाच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत. याला तुम्हाला तेलामध्ये भाजायचं आहे, जास्त लालसर होईपर्यंत भाजायचं आहे आणि सकाळी तुम्ही उपाशी पोटी ह्या 2 लसणाच्या पाकळ्या अर्धा ग्लास पाण्यासोबत घेऊ शकता. याच्याने देखील चक्कर येणे, फेफरे येणे याला भरपूर प्रमाणामध्ये फरक पडतो. तर पुढचा उपाय आपण बघूयात. रिठा घ्यायचा आहे, पिंपळ घ्यायचा आहे, नवसागर घ्यायचा आहे आणि लिंबाचा रस घ्यायचा आहे. तर लिंबाचा रस हा अर्धा चमचाच घ्यायचा आहे. हे बाकी सर्व मिश्रण त्याच्यामध्ये मिक्स करायचं आहे थोड्या थोड्या क्वांटिटीमध्ये. मिक्स केल्याच्या नंतर हे तुम्हाला नाकामध्ये 2-2 ड्रॉप तुम्हाला दोन्ही नाकपुडीमध्ये टाकायचं आहे. त्याच्याने देखील इपिलेप्सीमध्ये भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो. वारंवार चक्कर येणे किंवा डोकेदुखी, डोळ्याला कमी दिसणे तर असे सर्व काही लक्षणे याच्याने देखील कमी होतात. फेफरे येणाऱ्या व्यक्तीला, फेफरे येणाऱ्या पेशंटला गंधकाचा जर वास जर सुंगायला दिला तर त्याला चक्कर येणे, आकडी येणे या सर्व काही गोष्टींमध्ये फरक पडतो. तर गंधक घ्यायचा आहे, त्याला कोरड्या तव्यावरती भाजायचा आहे आणि त्याचा वास त्या पेशंटला घ्यायला लावायचा आहे किंवा कपड्यामध्ये जरी टाकून तुम्ही याला भाजलं कोरड्या तव्यावरती आणि तसा जरी याचा वास सुंगायला दिला तरी याच्याने देखील भरपूर प्रमाणामध्ये फायदा होतो. तर पुढचा उपाय आपण बघूयात. तुम्हाला वेखंड घ्यायचा आहे. वेखंड पाण्यामध्ये मिक्स करून तुम्ही उकळून त्याचा काढा बनवून सकाळी 1 कप, रात्री झोपण्यापूर्वी 1 कप घेऊ शकता. याच्याने देखील तुम्हाला इपिलेप्सीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये फायदा होतो. तर पुढचा उपाय आपण बघूयात. कण्हेरीची मुळं घ्यायची आहेत. तुम्हाला गोमूत्रामध्ये मिक्स करायचे आहेत. कण्हेरीची मुळे एकदम बारीक वाटायचं आहे. बारीक वाटल्याच्या नंतर याला गोमूत्रामध्ये मिक्स करायचं आहे. मिक्स झाल्यानंतर तुम्हाला याचे 2-2 ड्रॉप दोन्ही नाकपुडीमध्ये टाकायचे आहेत. याच्याने देखील इपिलेप्सीमध्ये भरपूर फायदा होतो. तर अशा पद्धतीने आपण आज अपस्माराचे लक्षणे, उपाय काय करायचे आहेत हे सर्व काही बघितलेले आहेत. तर हा व्हिडिओ भरपूर लोकांपर्यंत पोहोचवा जेणेकरून त्यांना देखील लोकांना याचा फायदा होईल. चला तर मग भेटूयात अशाच एका नवीन माहिती सोबत. स्वस्थ रहा, आनंदित रहा.